मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर रंगला असल्याचं आपण बघतोय। भाजपनंतर आता मनसेकडून देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे। हिंदी ही भाजपची भक्ती नाही तर सक्ती आहे अशा आशयाचे बॅनर मनसेने लावले। ज्या ठिकाणी भाजपने बॅनर लावले त्याच ठिकाणी मनसेने हे बॅनर लावले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हे बॅनर आता झळकतायत। 5 वर्ष आमच्याकडे 237 आमदार आहेत आणि त्यामुळे ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी ते बाहेर पडावं असा इशारा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिला। हदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम यांनी तांडावस्तीच्या निधी वाटपावरून पत्र लिहित नाराजी व्यक्त केली। यावरून अतुल सावे यांनी हा थेट इशारा दिला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यामध्ये एकनाथ शिंदेंचा निर्धार मेळावा होणार आहे। नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीला खिंडार पडले। 13 माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। माजी आमदार जिशान सिद्दीकींना डी गँगची जीवे मारण्याची धमकी आली आहे। डी गँगने 10 कोटींची खंडणी मागितल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान पोलिसांनी सिद्दीकींचा जबाब नोंदवला आणि काही दिवसांपूर्वी जिशान सिद्दीकींच्या वडिलांची गोळ्या झाडूनही हत्या झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपघातातील जखमींना मदत केली आहे। विक्रोळीमध्ये गोदरेज सिग्नलजवळ 2 मोटरसायकल गाडींचा अपघात झालाय। यामध्ये दोन्ही मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाले। या ठिकाणावरून चुनाभट्टीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असताना आपल्या ताफ्यातील अँब्युलन्स त्यांनी जखमींना दिली आणि त्यांच्या उपचाराकरता राजावाडी रुग्णालयामध्ये पाठवलं।